चला जस्ट 11 संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील अगदी शेवटचा सामना टेंबी प्रीमियर लीगच्या सायनाचं एक दिदीप्यमान सोहळा त्या रंगताना पाहायला मिळतोय। सुंदर क्रिकेट आहे, दोन्ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल। एका बाजूला पंच पण पाहायला मिळतात, दोन्ही ब्रँड ऑफ फॉरवर्डचे आहेत। एका बाजूला चन्मय अंबिरे आणि एका बाजूला तृणाल विंदे, ही दोन्ही पंचांची जोडी इथे पाहायला मिळते आपण पाहू शकाल। सरोज भाऊ स्कोरिंग करना सांग मला। कवित कवित हा बघ, कवित बघ, ओय हा इकडे बघ, ओय अरे हा बघ इकडे बघ, कवित कवित नाही बसला बस कवित बसला बस बस बसायला ना नीचे काय दिया नीचे काय बोलतो सिंगल केला चला पंच आपण ताबा घ्यायचा आहे, कारण अगदी शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील ग्रँड फिनालेचा। अगदी अंतिम फेरीतील सामना मात्र पाहायला मिळेल। चला दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल। एका बाजूला पाहायला मिळतोय तर राहुल आणि नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल तो मिस्टर अक्षय, अशी दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होईल। आणि गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होते, तो प्रथम गोलंदाजसाठी येतो जस्ट 11 संघातील मिस्टर रोहित वडे, एक संघमालक आणि जस्ट 11चे संघमालक म्हणून ज्यांची ओळख असे मिस्टर रोहित वडे। चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये प्लीज आपण वेळेची मात्र दिरंगाई करायचं नाहीये। पाटील नेटवर्कच्या साह्यानं अगदी थेट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल। अगदी घर बसल्या क्रिकेटचा आपण आनंद घेतायत, त्याचप्रमाणे अगदी आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं, चाहत्या वर्गांचं, महिला वर्गांचं सुद्धा मी कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या करतो या क्रीडा नगरीमध्ये। यावेळी आपण पाहू शकाल चेंडूला वळवण्याचं काम मात्र केलं गेलंय। चेंडू कितमध्ये निघून जाईल, अगदी स्क्वेअर मिडविकेटच्या रिजनला डीप फॉरवर्डला चेंडूला पाठवण्याचं काम केलं होतं, परंतु 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जाते ते टेंबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आजच्या दिवसातील अगदी शेवटचा सामना कोण ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि कोण ठरतो या मॅचचा मानकरी। अगदी चेंडूला वळवला गेला, चेंडू कितमध्ये निघून जाईल, चेंडू मात्र निघून जातोय तो अगदी राहुल ब्रायंटचा ब्रँडेड षटकार 6 धावा। धन्यवाद डीजे। सुवर्ण गीत मात्र मंत्रमुग्ध केला गेला, आपण पाहू शकाल। अगदी येणारे 18 चेंडू आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेलाय। चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये यावेळी, पुनश्च मारण्याचा प्रयत्न, परंतु एक नाकाला सुगंध देत दस्तकाला मस्तक आणि मस्तकाला दस्तकून चेंडू मात्र टाटा हॅलो हवायू करत मात्र निघून गेला। तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठली चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला जातोय, तो नक्कीच रोहित वडे यांच्या माध्यमातून सुपर बॉलिंग। यावेळी पुनश्च मारण्याच्या प्रयत्नात आपण पाहू शकाल मिस्टर रोहित वडे आपल्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय। एक उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपण पाहते तो मिस्टर रोहित वडे, एक चांगलं नाव, चांगलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट नेतृत्व आपण सातत्याने करतायत असं मिस्टर रोहित वडे एक संघमालकीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। 8 धावा संपन्न केल्या गेल्या।
यावेळी पुनश्च मारण्याच्या प्रयत्नात 2 धावेला हाक मात्र दिली जाईल का? क्षेत्ररक्षक मात्र तैनात होतोय. फेकी मात्र केली जाईल. फेकी करेपर्यंत आपण पाहतायत फक्त 2 धावा संपन्न केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण आता या क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक धाव आता महत्वाची असेल, कारण सामना फक्त 18 चेंडूचा 18 चेंडूमध्ये पाहू शकाल अगदी नाईट मॅच सुद्धा पाहायला भेटते, कारण थोडंसं पण वातावरण डिले झालं गेलंय. दमट वातावरणाने षटकार रोखले जातील म्हणून तुम्हाला धावसंख्या जास्त असणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. नावी पण 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावेने 3ऱ्या धावेला हाक सुद्धा मात्र दिली जाते. 3 धावा संपन्न केल्या गेल्या परंतु हुलकावणी देईपर्यंत 3च धावा घेतल्या जाईल आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 1 षटकांच्या अखेरीस तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. तर ऐकूया डॉल्बीला. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकांच्या अखेरीस तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड आपण पाहतायत. 13 धावा या फलकावरती लगावल्या गेल्यात. यशस्वी 11 अगदी अजूनही शेवटचे येणारे 12 चेंडू शेष पाहायला भेटतील. यशस्वी 11 आणि जस्ट 11 दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला भेटेल. नक्की कोणाच्या पंक्तीमध्ये नक्कीच ही चांगली आकर्षित चषक कोणाच्या वाटेमध्ये जाईल यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेले, कारण अजूनही मात्र मॅच ऑन आहे आणि मॅच ऑन असताना सुद्धा किती धावांची मजल एक यशस्वी संघ मात्र करेल, कारण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सर्वेश आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहुल आहे, तोपर्यंत मॅच मध्ये एक वेगळं विदारक चित्र पाहायला मिळतं का? अनिल शांताराम वडे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आला गेले खास कुणालसाठी. जर कुणालने खरोखर झेल टिपला गेला तर 501 रुपयाचं पारितोषिक. फसवा आपण पाहू शकाल. फसवा चेंडू होता परंतु चेंडू मात्र बीट करेल अगदी एकच धावेवर डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 14 धावा. चला स्पीडअप ठेवायचं आहे, जास्त वेळ आपण दडवायचं नाही. चेंडू लगेचच व्हॉलेंटियर्सने आपण द्यायची नोंद घ्यायची, कारण अगदी शेवटचं सत्र आहे. अगदी संध्याकाळचं वातावरण आहे. ज्याप्रमाणे सूर्य मात्र उगवला गेला त्याप्रमाणे सूर्य मावळताना सुद्धा पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सूर्योदय होतोय त्याप्रमाणे सूर्यास्त सुद्धा होताना पाहायला मिळतोय. त्यासाठी प्लीज विनंती असेल वेळेची दिरंगाई करायची नाहीये. यावेळी चेंडूला लॉफ्ट केला गेला. चेंडू कितपत निघून जाईल आणि यावेळी चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार. हा येईल दणदणीत खणखणीत षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पुनश्च अनिल शांताराम वडे यांच्याकडून कुणाल यांना 501 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय. याच्या पण नोंद घ्यायची आहे. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात थोडस कुठेतरी अक्षयने आत्महत्या करावी लागेल आणि तंबूच्या असला परततोय तो मिस्टर अक्षय. पॅक टू द डकआउट. यस डीजे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 20 धावा. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. सर्वेशने 4 मॅच मध्ये तब्बल 47 धावा पाहायला मिळाला. अगदी 20 धावा 20 चेंडू फेस केले गेलेत. खूपच चांगलं क्रिकेट सर्वेशांच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहू शकाल चेंडूला फेकून दिला गेला. वळवला गेन गई 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 तारा मंडल में. हा येईल षटकारांसाठी 6 धावा. मॅक्झिमम 6. धन्यवाद डीजे.
एक चांगला आपण पाहू शकाल राहुल मात्र लय मध्ये आला गेलाय आणि या षटकाराने आपण पाहू शकाल खूपच सुरेख देखणी अशी फलंदाजी यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला थोडं सटकवण्यामध्ये यश मात्र येईल का अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र पाहायला मिळाला चांगली खेळी एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 27 धावा 27 रन्स ऑन स्कोर कार्ड 1.5 अगदी 1.5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय यशवी 11 संघाला अजून थोडंसं दुधारी तबार करावे लागेल अगदी 18 चेंडूमध्ये 40 ते 50 धावा संपन्न करणं फार महत्वाचं ठरेल थोडंसं फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडंसं सरसावला गेला परंतु चेंडू मात्र बीट करतोय 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 27 धावा टेंबी प्रीमियर लीग 2025 चा एक ददीप्यमान सोहळा ऍडिशन 3 ऐकूया डीजे ला संघाची धावसंख्या जो पोहोचते ती तब्बल 27 धावा अगदी 13.50च्या सरासरीने पॉईंटचा स्कोर पाहायला मिळतोय खूपच देखणं 27 धावा या फलकावरती लगावल्या गेल्यात अगदी शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळतील आणि त्याला फेस करेल तो बिसरा राहुल बिसर क्षितिज गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल क्षितिज काय करतोय या भविष्यकाला ते उंचावर मारला गेलाय फटका सजवला गेलाय झेल मात्र टिपता येईल का आणि यावेळी कुणाल जीवाची आकांक्षा करता करता आपण पाहू शकाल अगदी ज्याप्रमाणे बक्षीस मात्र लगावला होता परंतु 500 रुपये नक्की हातामधून निसटले गेले आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र लगावलं होतं अनिल शांताराम वडे यांच्या साह्यानं परंतु आता तरी कुणाल कुठेतरी नक्की झेल मात्र सोडतोय कुणालने कदाचित झेल टिपला असतं तर कदाचित 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आलं असतं परंतु थोडंसं दुर्दैव यावेळी मारण्याच्या प्रयत्नात आपण पाहू शकाल अगदी चांगले फील्ड करेपर्यंत फक्त एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल अक्षय एक जीवाची मात्र आकांक्षा करतोय आपण पाहू शकाल ते ग्रामपंचायत सदस्य आहे ज्यांची मात्र ओळख पाहायला मिळते आणि त्याप्रमाणे प्रत्येक या टुर्नामेंटसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा मात्र केली गेली अनिल शांताराम वडेने सांगितल्याप्रमाणे आपण चेंडू जरी पकडला तरी आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक मात्र असेल असे आयोजकांकडून आपण पाहू शकाल वडी मात्र लागली जाते यावेळी आपण पाहू शकाल चेंडूला मात्र फटका सजवलाय फटका मात्र निघून जाईल 6 धावांसाठी हा यश सर्वेश टेंबीचा छावा आणि 6 धावा मॅक्झिमम 6 धन्यवाद डीजे चांगला षटकार पाहायला भेटतो नक्कीच सर्वेशांच्या माध्यमातून या 6 धावेने संघाच्या धावसंख्या पोहोचते तब्बल 36 धावा 36 रन्स ऑन स्कोर कार्ड सुपर बॅटिंग यावेळी थोडंसं पुढे सरसावला गेला चेंडू हवेमध्ये बराच काळ तरंगतोय थोडं चेंडू मात्र नोमॅन स्लॅड मध्ये रोहित वडे चेंडू पर्यंत पोहोचेल आणि फेकी मात्र करेपर्यंत तब्बल 2 धावा डोक्यामध्ये मनामध्ये घेत डोक्यामध्ये मानस घेऊन 2 धावा संपन्न केल्या गेल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल ती तब्बल 38 धावा 2.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला गेला अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतील यावेळी आपण पाहू शकाल नोचा इशारा दर्शवताना आणि खरोखर खूपच चांगली संधी मात्र दिली असेल संधी मात्र असेल अगदी एकच धावा फक्त नो बॉलवर संधी मात्र दिली गेली आहे ती नक्कीच सर्वेश या फलंदाजाला
आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला गेला तर चेंडूची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 4 चेंडू फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला भेटत. मिस्टर क्षितिज यावेळी थोडस दडपण, थोडस प्रेशर, थोडस बर्डन मात्र दिलं जाईल. अगदी हा चेंडूचा ट्रॅक बदलला गेला, स्लॉट बदलला गेला आणि व्हाईट चेंडू. चला घाई करायचे. अनिल शांताराम वडे यांच्याकडून जरी कुणाला झेल जरी सोडला तरी 501 रुपयाचं पारितोषिक असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. अनिल शांताराम वडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक, जर कुणालने झेल जरी सोडला गेला तरी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक दिला गेलंय याची पण नोंद घ्यायची आहे. खूपच चांगलं क्रिकेट यावेळी मैदानाच्या हातमध्ये हाताळताना निहाळताना खूपच सुरेख आणि सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी आजच्या दिवसातील शेवटचा सामना टेंबी प्रीमियर लीग मध्ये एक शेवटची आपण इनिंग यानंतर पाहायला मिळेल. वळी थोडस पुढे सरसावला गेला चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेसाठी षटकी संपलं. क्षमस्व 1 धावेसाठी 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 41 धावा बॅटेड पॅच्या साह्यानं आणि 42 धावांचं आव्हान. 42 रन्स टू विन. ऐकूया टॉलबीला. धन्यवाद डीजे. सुरेश सदाशिव पाटील दहेश पाटील उर्फ बबलू जर यांनी जरी झेल बॉल जरी पकडला तरी त्यांच्याकडून सुरेश सदाशिव पाटील यांच्याकडून प्रत्येक बॉलला 15 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सुरेश सदाशिव पाटील यांच्याकडून प्रत्येकी 15 रुपयाचं रोख पारितोषिक आला गेले. नक्कीच आपण पाहू शकाल डीएसपी ला
डीएसपी आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूवरती 15 रुपयाचं पारितोषिक असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चला जाऊया अगदी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल अगदी जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान दिलं गेलंय. 41 धावा बॅटेड पायच्या साह्याने आणि 42 धावांचं लक्ष मात्र दिलं जाईल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही जोडी मात्र सज्ज होतं. एका बाजूला पाहू शकाल मिस्टर शुभम आणि एका बाजूला पाहायला मिळेल तो सचिन. यावेळी पंच हिरवा कंदील अगदी आजच्या दिवसातील शेवटची इनिंग पाहायला मिळते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टेंबी प्रीमियर लीग 2025 चा शेवटचा सोहळा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकाल अगदी सोयरी चेंडू वाईटचा चेंडू पाहायला मात्र मिळाला. या एका धावेने आपण सांघिक खातं मात्र खोललं जाईल 1 धावेच्या मदतीनं. यशवी 11 या संघानं 41 धावा नक्की बॅटेड पायच्या साह्याने मात्र पटकावल्या गेल्या आणि 42 धावांचं आव्हान दिलं गेलं. परंतु आता जश 11 संघ कशा पद्धतीनं मात्र त्याला टॅकल करेल, कशा पद्धतीनं मात्र आपण पराक्रमी मात्र त्या युद्ध कराल. यावेळी बॅटची मात्र कडा घेतली जाईल आणि यावेळी एस सिटीचं गॉन. शुभम आता तंबूच्या अस्ताला परततील. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि यावेळी जावं लागेल बॅक टू द डगआउट. तो ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. राहुलने जर कॅच टिपला गेला तर तुषार यांच्याकडून 1111 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी शेवटचं षटक नव्हे परंतु शेवटची इनिंग पाहायला मिळते. सर्वेश सिटीचा गॉन आपण पाहू शकाल. तंबूच्या अस्ताला परतावा लागेल पुन्हा बॅक टू बॅक विकेटचं पतन. जस्ट 11 संघाला विकेटाची पडझड मात्र सुरूच आहे. सुपर बॉलिंग मात्र पाहायला मिळेल सर्वेशच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. डीएसपीचा फुल फॉर्म आहे दयेश सुरेश. दयेश सुरेश. त्याला झोपायला आवडतो फक्त टेरेस. खूपच सुंदर क्रिकेट आपण पाहू शकाल. सर्वेश आणि चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना निहाळताना आतापर्यंत संघाची दोस्तसंख्या पाहायला भेटते फक्त एकच धावा. ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेईल का? थोडंसं चेंडूला स्क्वेअर कट केलं जाईल. अगदी एकच धावेवर समाधान. थोडंसं चुकी करतोय क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अगदी मिस्टर देखील. आणि यावेळी फेकी करेपर्यंत किती धावा नक्की पाहायला भेटतील आणि अगदी 3 धावा इथे संपन्न केल्या जाईल आणि 3 धावेने संघाची दोस्तसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 4 धावा. मिस्टर सचिन एक चांगला खेळाडू आहे ज्याच्याकडे अनेक परिपक्व चेंडू मात्र हवेमध्ये तरंगतोय. सर्वेश मात्र झेल मात्र टिपता येईल का? या मॅच वरती संपूर्ण षडयंत्र असेल आणि खऱ्या अर्थानं मात्र मोठा झटका मोठा हादरा पटकावला गेलाय. सचिन नावाचा मोठा झटका बसेल तो नक्कीच यशवी 11 संघाला आपण पाहू शकाल. यशवी 11 संघामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आणि जस्ट 11 संघाला मोठा धक्का बसला मोठा हादरा बसला आणि नक्कीच मिस्टर जाईल सचिन तंबूच्या अस्ताला बॅक टू द डगआउट. डीजे.
धन्यवाद डीजे. चांगला झेल टिपण्याचा विक्रम सुद्धा केला गेला आणि सर्वेशने आपल्या स्वतःच्या व्यक्ती पंक्तीमध्ये 3 विकेटचं पतन केलं गेलं. काय वाखण्याजोगी गोलंदाजी. आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला तर तब्बल 4 चेंडू मात्र फेकून दिले गेलेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष पाहायला मिळतात. एका व्यक्ती पंक्तीमध्ये 3 विकेटचं पतन. यावेळी थोडं चेंडूला कार्पेटला रोल करून जातोय पाहू शकाल. अगदी मिडॉनच्या विजर मध्ये शतरक्षक डीपचा खेळाडू घेतोय आणि त्यानंतर फेकी करतोय आणि एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या आपण जर विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 5 धावा. यावेळी अगदी शेवटचा चेंडू हाताळला गेला, न्याहाळला गेला. षटक इथं संपलं जाईल आणि 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. 3 विकेटचं पतन. ऐकूया डीजे. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Web in the mix. चला घाई करायची आहे. आपण पाहू शकाल अगदी नवीन गोलंदाज मैदानाच्या दखल होईल तो मिस्टर चिराग. यावेळी चेंडूला वळवण्याचं काम केलं गेलं. चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त 2च धावेंकरिता 2 धावेनं थोडस ग्राफ बदलेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 7 धावा. माईक दिला ना, माईक आहे ना तुझ्याकडे. माईक दिला ना एक. कुठे गेला तू? माईक दिला ना. ज्यावेळी आपण पाहू शकाल अगदी पुण्याच्या टॉट 10 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. यावेळी पुण्याच्या त्या उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. झेल मात्र टिपता येईल का, परंतु चिराग चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि अगदी एक धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 8 धावा. हॅलो एक अटेन्शन आलेलं आहे. दयेश सुरेश पाटील यांनी कॅच पकडल्यास कुणाल अनिल वडे यांच्याकडून 5 किलो विलाठी चिंच बक्षीस. यावेळी पाहू शकाल अगदी चेंडूला नक्की सेफ झोन मध्ये पाठवला जाईल का, परंतु सर्वे चेंडू पर्यंत पोहोचतोय. आपण पाहू शकाल अगदी जवळ टीप एक्स्ट्रा कव्हरच्या विजर मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम होतं आणि त्यानंतर लॉंगऑफचा खेळाडू येतोय आणि चेंडू हातामध्ये विसावून घेतोय मिस्टर सर्वेश आणि एकच धाव इथे संपन्न केली जाईल. एका धावीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. कठीण समीकरण आहे. कठीण समीकरणाला सोपं कसं करता येईल यासाठी चाललेली मेहनत ही धडपड पाहायला मिळतीये. इट्स वाईड. पाहू शकाल अगदी एकच धावा. दोन धावा संपन्न केल्या जाईल. हॅलो आपल्या सांगण्यानुसार फोन आलेला आहे मला. कुणाल वडे यांनी बॅटिंगला उतरल्यास त्यांना रुपेश पंढरीनाथ वडे यांच्याकडून 5000 शब्दांचं बक्षीस. आपण पाहू शकाल खूपच सुंदर टेम्बी प्रीमियर लीग 2025 आपण पाहू शकाल पर्व 3 आणि या पर्व 3 मध्ये नक्की कोण ठरतोय याचा चॅम्पियन जश की यश 11. परंतु आपण पाहू शकाल चांगली अमित चांगला प्रयत्न करतोय, परंतु अमित चेंडूला हातामध्ये विसावून घेईपर्यंत झेल मात्र नक्की सोडलं जाईल. अगदी 6 चेंडू आणि 29 धावा. जश 11 संघाकडे मात्र नाणं मात्र खणखणीत वाजेल का की यशवी 11.
परंतु एक हाती सामना जिंकण्याचा विक्रम मात्र यशवी 11 संघ मात्र करतोय. अगदी संघमालक राहुल एक चेहऱ्यावरती हास्यस्मित मात्र पाहायला मिळेल, कारण खऱ्या अर्थानं आपला संघ आता कुठेतरी एक विजयीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतोय. चांगली खेळी मात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता पाहायला मिळतीये. अगदी शेवटच्या इनिंग मध्ये जर खऱ्या अर्थानं खरी मेहनत केली तर सर्वेश चांगली खेळी केली. अगदी षटकारांचा वर्षाव केला, षटकारांचा पाऊस पडला गेला आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे जस्ट 11 संघाला रोखून ठेवलं गेलं तो सर्वेशांच्या माध्यमातून. हॅलो अक्षय रामदास वडे यांनी जर बॉल जरी पकडला तर माझ्याकडून 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं. अक्षय वडे फक्त बॉल पकडायचा आणि 500 रुपये घेऊन जायचे. गाडी नंबर 52 गाडी नंबर 52 बोईसर टेंबी. अगदी चेंडूला वळवला गेलाय. चेंडू मात्र कितपर्यंत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. चला आपण पाहू शकाल अगदी शेवटचं षटक आहे, कुठेतरी मॅच जिंकताना पाहायला मिळतीये. वेज सुरेख आपण पाहू शकाल अगदी चांगलं चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. अक्षय यांनी चेंडू जरी पकडला त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मात्र आलं गेलंय. यावेळी चेंडू कितपर्यंत निघून जाईल. आतापर्यंत आपण चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल 5 चेंडू मात्र फेकून दिले जातील. अगदी शेवटचा चेंडू कुठेतरी सामना मात्र जिंकतोय तो नक्कीच चांगला क्रिकेट पाहू शकाल. जे टेंबी प्रीमियर लीग 2025 मध्ये ज्याने यजमान पद मात्र मिळवलं अगदी ऍडिशन 3 मध्ये, तर नक्कीच पाहायला मिळेल तो यशवी 11 संघ. वन ऑफ द मॅच सेलिब्रेशन. रोटी
बारीक बारीक पाणी पड ये माझे लक्षात तुला गवत बारीक 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 पाणी पड हे म्हणजे गंगे तुला गवत बारीक बारीक पाणी पड ये माझे लक्षात तुला गवत तुझ्या विना नाही मला करम तुझी आठवण अखेरात येत ग माझी आठवण